विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी उमेश मोहोड. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे 9व्या वर्गामध्ये हार्दिक अभिनंदन करतो आहे, स्वागत करतो आहे. आज आपण इयत्ता 9वी पाठ पहिला इतिहासाची साधने पाहणार आहोत. त्याआधी आपण इयत्ता 9वी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची अनुक्रमणिका पाहू. इयत्ता 9वी या इयत्तेत आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारत म्हणजे इसवी सन 1961 ते 2000 पर्यंतचा कालखंड पाहणार आहोत. अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला 10 पाठ दिसत आहेत. प्रत्येक पाठ आपल्याला शिकायचा आहे. तर आपण आपल्या पहिल्या धड्याला सुरुवात करूया. पहिला धडा आहे इतिहासाची साधने. इतिहासाची साधने आपण 6वीपासून शिकत आहोत. 6वीला आपल्याला इतिहासाची प्राचीन साधने होती, इतिहासाची मध्ययुगीन साधने, यानंतर आपण आता इतिहासाची आधुनिक साधने अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. पुन्हा एकदा बघूया. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. आता आपल्याला कळले इतिहास म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया इतिहासाची साधने म्हणजे काय. तर इतिहासाची साधने म्हणजे काय, ज्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो, तसेच भूतकाळाविषयी माहिती ज्या साधनातून मिळते अशा साधनांना आपण इतिहासाची साधने असे म्हणतो. पुन्हा एकदा बघूया. ज्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो, तसेच भूतकाळाविषयी माहिती ज्या साधनातून मिळते अशा साधनांना आपण इतिहासाची साधने असे म्हणतो. आता तुम्हाला इतिहासाची साधने म्हणजे काय हे समजले असेलच. आता पुढे बघूया. आपण पाठाची पार्श्वभूमी का पाहूया. आतापर्यंत तुम्ही प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडाचा इतिहास बघितला असेल. चला तर आता आपण पाहूया स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायला घेऊया. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. ती म्हणजे लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य माध्यमातील साधने याद्वारे इतिहास अभ्यासता येतो. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळात आपण प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन चांगल्या पद्धतीने करता येते. आता यात आपण सर्वप्रथम पाहूया लिखित साधने. लिखित साधनामध्ये खालील साधनांचा समावेश लिखित साधनामध्ये होत असतो. जर तुम्हाला तुमच्याकडे पुस्तक उपलब्ध असेल आणि तुम्ही पेज क्रमांक 1 जर ओपन केलं असेल तर तुम्हाला मध्यभागी एक स्क्वेअर दिसतो आहे. लिखित साधनेच्या टायटलच्या खाली वृत्तपत्रे हा पहिलं साधन लिखित साधनाकरता कामात येत असतं. नियतकालिके, रोजनिशी, आपण ज्याला डेली डायरी म्हणत असतो, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गेझेट, टपाल तिकीट आणि कोश वाङ्मय अशा पद्धतीचे लिखित साधने वापरून आपण इतिहासाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतो. माहीत आहे का तुम्हाला, फार इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहे. आपण अभिलेखागार म्हणजे काय किंवा अभिलेखागार
कशाला म्हणतात ही माहिती आपण समजून घेऊया. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. तुम्हाला या ठिकाणी अभिलेखागारचं एक ऑफिस तुमच्या मोबाईलवर दिसत असेल व्हिडिओमध्ये. त्या व्यतिरिक्त राष्ट्रीय अभिलेखागार नॅशनल आर्चिव्ह्ज ऑफ इंडिया याचं एक घोषवाक्य पण आहे, ते म्हणजे वयम अभिलेखानम रक्षामः. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक घोषवाक्य दिलेलं आहे. हे त्यांचं चिन्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. जर तुम्हाला रिकामी जागा विचारल्या गेली किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा असं जर म्हटलं गेलं की भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्या ठिकाणी उत्तर असेल नवी दिल्ली. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अशी की सर्वात मोठे जर आशिया खंडामध्ये जर अभिलेखागार कुठे असेल तर ते आपल्या भारतामध्ये आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार नवी दिल्ली येथील आहे. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा, ज्याला आपण आंतरजाल असं म्हणतो, सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यानंतर छापील माध्यमांना कुठलाच पर्याय राहिला नाही. अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. आता दुसरा पॉईंट बघूया आपण, वृत्तपत्रे. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. तुम्ही रोज वृत्तपत्र वाचतच असाल तर त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या माहिती तुम्हाला पाहायला मिळते. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आपल्याला वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळतं. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपापल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्यासुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. छापील माध्यमात चळवळीची मुख्यपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके व साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. जसं बघा, दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला दिवाळी अंकसुद्धा पाहायला मिळतो. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. ज्यावेळेस नवीन वर्ष सुरुवात होते तर वर्षभराची संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला त्या पेपरमध्ये पाहायला मिळतं आणि 1 जानेवारीला नव वर्षाची माहिती, संपूर्ण वर्षभराचं कालखंडाचं आपल्याला त्या पेपरमध्ये माहिती मिळत असते. नेक्स्ट पॉईंट आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्वात महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेला आहे. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही नियमित दूरदर्शनवर बघतच असाल तर आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी TV मध्ये पाहायला मिळते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियावर टीप विचारलं जाऊ शकतं, त्याकरिता आपल्याला ही संपूर्ण माहिती
महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 1990च्या दशकात PTIने टेली प्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर फार महत्त्वाचा आहे आणि यावर तुम्हाला प्रश्न पण विचारला जाऊ शकतो किंवा टिपा पण विचारल्या जाऊ शकतात. त्याकरता ही माहिती फार इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही पेज नंबर 2कडे लक्ष घाला. माहीत आहे का तुम्हाला, छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरणादाखल माहिती प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. संदर्भ ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केला आहे. या विभागात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रांमधील घटनांचा आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश आहे. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते. त्याकरिता एक संकेतस्थळ, ज्याला आपण वेबसाईट असं म्हणतो, www.publicationsdivision.nic.in या संकेतस्थळावर आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी जी वाचून दाखवलेली आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आता नेक्स्ट पॉईंट बघूया, टपाल तिकिटे. टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारांचे वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी माहिती सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणीपक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकीट काढले जाते. तो इतिहासाचा फार मौल्यवान ठेवा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आताच 1-2 हप्त्याच्या आतमध्ये आपल्या भारतातील एक छोट्याशा 12-13 वर्षाच्या मुलांनी 5 आंतरराष्ट्रीय पदकं यामध्ये मिळवलेली आहे रिसर्च करून. ती म्हणजे फार कमी वजनाची उपग्रह त्यांनी तयार केलेली आहेत. तर त्याच्या या संशोधनावर त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ग्रीनिज बुक, छान छान मोठे मोठे रेकॉर्ड्स त्याला प्राप्त झालेले आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड्स. तर त्याच्या नावावरसुद्धा एक सुंदरसं तिकीट तयार करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या टपाल तिकिटांची माहिती तुम्हाला कलेक्ट करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, मी जाल कपूर टपाल तिकीट याविषयी माहिती देतो आहे. 1977मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत फारसी कुटुंबात जन्मलेल्या कपूर यांनी इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. फर्स्ट फिलॅटेलिक ब्युरो होत. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलॅटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांनी पुस्तकेही लिहिलेली आहेत. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यासाठी यांचा फार मोलाचा वाटा होता. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात
करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कपूर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे फार महत्त्वाचे साधन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक टपाल तिकीट दिसतच असेल व्हिडिओमध्ये. हे त्यांच्याच नावाचे तयार केलेले टपाल तिकीट आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुष्कळसे लोक टपाल तिकिटे जमा करण्याचा छंद पण जोपासतात. हा पण एक चांगला गुण आहे, तो तुम्ही जोपासला पाहिजे अशी अपेक्षा करतो. पुढचा पॉईंट आहे नाणी. हा सुद्धा एक छंद आपल्याला जोपासता येतो. चला तर नाणी या पॉईंटविषयी आपण माहिती समजून घेऊया. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि नोटा छापण्याचे कारखाने 2 ठिकाणी आहे. ते म्हणजे एक नाशिकला आहे आणि दुसरं आहे देवास. ही माहिती तुम्हाला असायला पाहिजे. तर 1950 पासून ते आजतागायतची नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरणादाखल लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी. तुमच्याकडे जर नाणी तुम्ही एकत्रित करून ठेवलेली असतील, जमा केलेली असेल, तर तुम्हाला प्रत्येक नाण्यांवर वेगवेगळे चित्र पाहायला मिळतील. ते चित्रसुद्धा आपल्याला काहीतरी संदेश देऊन जातात. म्हणून नाणी फार महत्त्वाची असतात ऐतिहासिक साधने म्हणून अभ्यासण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा पॉईंट बघूया आपण. संग्रहालय. हे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर शहरात फार मोठं एक संग्रहालय आहे. त्याला अजब बंगला म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अगदी समोर 0 मैलपाशी तो आहे. तर तुम्ही आवर्जून जर कधी उघडला गेला तर तो तुम्ही पाहायला पाहिजे. राष्ट्रीय सणांच्या दिवसांमध्ये ते उघडं केलं जातं. तर चला बघूया आपण संग्रहालय. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालये आहेत. यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणादाखल मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय. सरकारी संग्रहालयाखेरीज काही स्वतःची काही संग्रहालये उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरण नाणी, नोटा इत्यादी आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा छंद असतो आणि त्या छंदामधून हे लोक आपल्याकडे त्या साहित्यांचा संचय करतात. त्यामुळे आपल्याला इतिहासाचा साधनांचा अभ्यास या ठिकाणी करता येतो. पुढचा मुद्दा बघूया. मौखिक साधने. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणादाखल संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचा पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे आणि आजही मिळते. नेक्स्ट पॉईंट आहे दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य साधने या मुद्द्यामध्ये दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की दृकश्राव्य साधने म्हणजे काय? तर दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल, हे सुद्धा आपल्याला दृकश्राव्य साधनांमध्ये मोडलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे पुढचा मुद्दा. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली, ज्याला आपण FTTI असं संबोधितो. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती
या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केलेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट किंवा अनुबोधपट फार उपयोगी पडतात. तुम्हाला स्क्रीनवर जे चित्र दिसत आहे ते FTTIचं बोधचिन्ह आहे, हे लक्षात असू द्या. पाठाच्या याच्यामध्ये आपण 4थ्या क्रमांकाच्या पेजवर जाऊया. करून पहा. देशभक्ती या विषयाशी संबंधित कोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत? तुम्ही पुष्कळसे विद्यार्थी TV पाहत असतील किंवा मूव्हीज पाहत असतील तर त्यांना देशभक्तीवर ज्या काही विषयाशी संबंधित चित्रपट तुम्हाला ठाऊक असतील त्यावर तुम्ही सविस्तर आपल्या भाषेमध्ये तुम्हाला त्या चित्रपटाचं रसग्रहण करायचं आहे, वर्णन करायचं आहे. आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधनेसुद्धा अपुरी पडतील असं भविष्याच्या गर्भामध्ये आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन, त्याच्या पुढे आपण मोबाईलवर आलो. यानंतर मध्यभागात पेजर आले होते. ते पेजर येऊन केव्हा संपुष्टात आले काही माहीत झाले नाही. ते जेवढ्या वेगात आले आणि तेवढ्या वेगामध्ये ते संपुष्टात आले. आंतरजाल, इंटरनेट ज्याला म्हणतो आपण, उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीची उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहितीची सत्यता, यथार्थता तपासून घ्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकजण आजच्या जमान्यामध्ये अँड्रॉईड मोबाईल वापरतच असेल. बघा, आपल्याला हे सर्व माहिती आंतरजालावर म्हणजे इंटरनेटमध्ये जर कुठल्याही पद्धतीची माहिती मिळायची असेल तर तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता की असे पुष्कळसे माहिती आपल्याला गुगलमध्ये मिळत असते. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झालेले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झालेले आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतात. ते आपण सुद्धा करून पाहिले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. क्रमांक 1 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा येथे आहे. अ. पुणे, ब. नवी दिल्ली, क. कोलकाता, ड. हैदराबाद. तर उत्तर आहे नवी दिल्ली. क्रमांक 2 दृकश्राव्य साधनांमध्ये रिकामी जागा या साधनांचा समावेश होतो. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. दृकश्राव्य साधनांमध्ये रिकामी जागा या साधनांचा समावेश होतो. अ आहे वृत्तपत्र, ब. दूरदर्शन, क. आकाशवाणी, ड. नियतकालिके. तर या ठिकाणी ब रिकाम्या जागेमध्ये पाहिजे. ब. दूरदर्शन. प्रश्न क्रमांक 1 अ मधील 3 भौतिक साधनांमध्ये रिकामी जागाचा समावेश होत नाही. अ. नाणी, ब. अलंकार, क. इमारती, ड. मणी. तर भौतिक साधनांमध्ये मणीचा समावेश मुळात होत नाही. तर रिकामी जागा काय असायला पाहिजे? मणी. आता पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 1 मधील ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. व्यक्ती दुसऱ्या या रकान्यामध्ये आहे विशेष. पहिल्यांदा व्यक्तीमध्ये येतं जाल कपूर, विशेषमध्ये टपाल तिकीट अभ्यासक. नंबर 2 कुसुमाग्रज, विशेषमध्ये येतं कवी.
नंबर 3 अण्णाभाऊ साठे विशेषमध्ये तर लोकशाहीर. आणि नंबर 4 अमर शेख विशेषमध्ये तर चित्रसंग्राहक. तर अमर शेख चित्रसंग्राहक ही जोडी चुकीची जोडी आहे. तर त्या ठिकाणी असायला हवं अमर शेख डॅश शाहीर. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 संपूर्ण समजलेला असेलच. तर आता बघूया प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. त्यामध्ये क्रमांक 1 लिखित साधने महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लिखित साधनांमध्ये उत्तर असायला हवं वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे इत्यादींचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. या साधनांच्या सहाय्याने आपल्याला ऐतिहासिक घडामोडी, सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी, सामाजिक चळवळी, सांस्कृतिक जीवन, प्रशासकीय धोरण, सामाजिक परंपरा, समाजाची प्रगती इत्यादीबद्दल संपूर्ण माहिती समजून घेता येते. म्हणूनच इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने ही महत्त्वाची वाटतात. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये दुसरा क्रमांकाचा मुद्दा बघूया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरविलेले आहेत. आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच PTIने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर फार महत्त्वाचा आहे. आता आपण बघूयात प्रश्न क्रमांक 3 कारणे लिहा. त्यामध्ये क्रमांक 1 टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेचा रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. अशा प्रकारे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासला जातो व त्याचप्रकारे एकात्मता पण कायम ठेवता येतो. प्रश्न क्रमांक 3 मध्ये कारणे लिहामध्ये दुसरा पॉईंट, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य साधने हे माध्यम महत्त्वाची असतात. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. या साधनांद्वारे चालू घडामोडीचे चित्रीकरण करता येते. सामाजिक, राजकीय, कला, साहित्य, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू, समाजकारण, शैक्षणिक बदल या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात. वृत्तपट, बोधपट, नाटिका इत्यादींमुळे इतिहास पुन्हा पुन्हा जिवंतपणे जशाच्या तसा अभ्यासता येतो. म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य साधने महत्त्वाची असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आतापर्यंत आपण इतिहासाची साधने हा संपूर्ण पाठ समजून घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त शेवट मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे पण सांगितलेली आहे. आपल्याला यामध्ये आपल्या काय क्षमता विकसित करायची आहे इतिहासाच्या साधनांच्या माध्यमातून
तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये ऐतिहासिक साधनांचं वर्गीकरण करता येतं. ऐतिहासिक साधनांच्या अभ्यासात तत्कालीन घटनांची कल्पना करता येतं किंवा अंदाज बांधता येतात. ऐतिहासिक संदर्भांचे योग्य वाचन करून आपल्याला त्याचा अर्थ सांगता येतो. ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे, पुस्तके, नाणी आणि इलेक्ट्रॉनिक माहिती गोळा करून संग्रह करता येतो. तसेच त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करता येतं. ऐतिहासिक घटनांचा अर्थ वस्तुनिष्ठ रीतीने आपल्याला लावता येतं. अशा प्रकारे आपण आपली क्षमता या ठिकाणी विकसित करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपणसुद्धा एखादा छंद जोपासला पाहिजे ही अपेक्षा ठेवतो. आणि हा पाठ इथेच समाप्त झालेला आहे. धन्यवाद. जय हिंद.